नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज एक वेगळी स्टोरी घेऊन तुमच्या भेटीला आलोय। विनंती इतकीच की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एका रात्री एका मुलीला स्वप्न पडतं आणि तिच्या स्वप्नामध्ये तिचा मरण पावलेला भाऊ येतो आणि तो भाऊ त्या मुलीला बोलतो की ताई, मी तुझ्यासाठी पुन्हा जन्माला येईन, मी तुझ्यासाठी पुन्हा जन्म घेईन। आणि मंडळी, नेमकं घडतंही तसंच। तो मरण पावलेला मुलगा पुन्हा जन्माला येतो आणि परत त्या मुलीला भेटतो। मंडळी, खरोखरच एकदम सत्य आणि वास्तवाची चाहूल देणारी, ही एकदम सत्य आणि वास्तविकता दाखविणारी एक इमॅजिनरी स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। मंडळी, त्याच्यापूर्वी या वर्षीच्या या दिवाळी सणाच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा। मंडळी, जर नात्यांमध्ये स्वारस्य असेल, नात्यांमध्ये गोडवा असेल तरच दिवाळी गोड लागते, नाहीतर साखरेचे लाडू सुद्धा कडू लागतात। मंडळी, होय, एकदम सत्य आणि खरं मी बोलतोय। या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मी अशीच प्रार्थना करेन की सगळ्या नात्यांमध्ये गोडवा येवो। पुन्हा एकदा सर्वांना या दीपावलीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। मंडळी, पाहत राहा आपलं हे श्री स्वामी आज्ञा हे चॅनल, सबस्क्राईब करा। चला मंडळी, ही स्टोरी तुम्हाला सांगतो की एक मरण पावलेला मुलगा त्याच्या बहिणीच्या स्वप्नामध्ये जातो आणि तिला बोलतो की ताई, मी तुझ्यासाठी परत येईन, मी पुन्हा जन्म घेईन। आणि मंडळी, नेमकं घडतंही तसंच। तो मुलगा परत जन्माला येतो। मंडळी, ही एकदम स्टोरी नेमकी काय आहे ते लगेच तुम्हाला सांगायला सुरुवात करतो। मंडळी, एक राजकारणी माणूस असतो, आमदार खासदार मोठमोठ्या पुढाऱ्यांशी त्याच्या ओळखी। आणि हा जो राजकारणी माणूस असतोय, यानं अनेक ठिकाणी बंगले बांधलेले असतात, प्लॉट घेतलेले असतात। त्याला राजकारणामधून फार फायदा होतो। आमदारकी खासदारकी यासारख्या निवडणुकाला मात्र त्या मोठमोठ्या मंत्र्यांकडून पैसे त्याच्याकडे येत असतात। आणि मंडळी, हा जो माणूस असतोय याची 2 लग्न झालेली असतात। आणि पहिली जी बायको आहे तिला 2 मुलं असतात, एक मुलगा आणि एक मुलगी। परंतु काही कारणामुळे पहिली बायको मरण पावते आणि आत्ता मात्र त्याची जी दुसरी बायको आहे ती मात्र घर सांभाळत असते। मंडळी, हा जो पुढारी आहे हा आठवड्यातले अनेक दिवस बाहेरच असायचा। कदाचित चुकून आठवड्यातून एखाद्या दिवशी तो घरी यायचा। आणि मंडळी, त्याची जी दुसरी बायको आहे ती मात्र त्या पहिल्या बायकोच्या त्या सावत्र मुलांचा तिरस्कार करत असते, त्यांना त्रास देत असते। तिच्या मनाला वाटत असतं की आपल्यालाही एखादा मुलगा व्हावा, परंतु तसं मात्र अजिबात घडत नसतं। ती आपल्या सावत्र मुलांना सुद्धा त्रास द्यायची, कारण मंडळी तिला वाटायचं की ही एवढी धन संपदा आहे, प्रॉपर्टी आहे, आणि याचा धनी, याचा मालक, याचा वारस मात्र ही सावत्र मुलं होतील। म्हणून ती फार त्यांचा तिरस्कार करायची। आणि मंडळी, त्या मुलांना तिनं मारायचा सुद्धा प्लॅन केला। दिवाळी जवळ आलेली होती आणि तिनं आता लाडू बनवायला घेतलेले होते। मंडळी, तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅन आला की या लाडूमध्ये विष मिसळायचं आणि त्या सावत्र मुलांना खायला द्यायचं, म्हणजे ते मरण पावतील। मंडळी बघा, इतका हा सावत्रपणा आणि इतकी ही विचित्र आयडिया। ती महिलाच लाडू बनवत होती आणि लाडू बनवत असतानाच तिला समजलं की घरामध्ये फवारणीसाठीचं एक विषारी औषध आहे। तिनं ते औषध घेतलं आणि 2 लाडू बांधत असताना त्या 2 लाडूमध्ये ते मिसळलं आणि ते लाडू घरामध्ये असणाऱ्या आपल्या त्या सावत्र दोन्ही मुलांना घेऊन दिले। मंडळी, ती महिला त्या मुलांच्या जवळ गेली आणि त्या मुलीला एक आणि त्या मुलाला एक लाडू दिला। बघा मंडळी, नेहमी तिरस्कार करणारी आपली सावत्र आई आज मात्र इतकं प्रेमानं या दिवाळीच्या सणाला आपल्याला लाडू देते, हे पाहून ती दोन्हीही लेकरं खुश झाली। मंडळी, 12-13 वर्ष वयाची ती दोन्ही मुलं होती। त्यांनी लाडू हातामध्ये घेतला। मंडळी, त्यांना इतकी भूक लागलेली होती की ती आई लाडू देऊन परत आपल्या खोलीमध्ये गेली। परंतु जात असताना लगेच तो जो मुलगा आहे त्यानं मात्र फार भूक लागलेली असल्यामुळे तो लाडू तोंडामध्ये टाकला आणि 1-2 घासामध्ये तो लाडू संपवला। ती जी मुलगी आहे तिच्या हातामध्ये तसाच लाडू होता। तिलाही भूक लागलेली, परंतु तिनं आपल्या भावाकडे बघितलं की भावाला इतकी भूक लागलेली आहे की आपल्या दादाला इतकी भूक लागलेली आहे, त्यानं 1-2 घासामध्ये लाडू खाल्ला। त्या मुलीला वाटलं की आपल्याही वाटणीचा लाडू आपल्या भावाला द्यावा। मंडळी, तिनं आपल्या भावाला तो लाडू दिला। भाऊ बोलला की ताई, तुला खा ना। तेव्हा ती म्हणाली, नाही अरे, मला एवढी भूक नाही, तुला फार भूक लागली, तूच खा। मंडळी, त्या बहिणीनं आपल्या भावाला त्या प्रेमापोटी लाडू दिला। त्या भावाने तो लाडू खाल्ला। परंतु त्या लेकरांना काय माहीत की त्या सावत्र आईचा
त्यांना मारायचा प्लॅन होता. तिनं या लाडूमध्ये विष मिसळलेलं होतं. बघा मंडळी, त्या सावत्र आईनं तिरस्काराने त्यामध्ये विष मिसळलेलं होतं आणि त्या लेकरांना मारण्यासाठी एक एक लाडू दिलेला होता. परंतु आपल्या भावावरती असणाऱ्या प्रेमापोटी त्या बहिणीनं मात्र आपल्याही वाटणीचा लाडू त्या भावालाच दिलेला होता. मंडळी, काही वेळानंतर तो जो मुलगा आहे त्याला चक्कर येऊ लागली, मळमळू लागलं. त्या बहिणीनं पाहिलं. तिनं बाजूच्या खोलीमध्ये असणाऱ्या आपल्या सावत्र आईला हाक दिली, आई आई बघ ना दादाला काय होतंय. ती आपल्या भावाचे तळवे चोळू लागली, छातीवरती दाब देऊ लागली. परंतु नेमकं आपल्या भावाला होतंय तरी काय तिला अजिबात समजेना. तो मुलगा मंडळी त्या ठिकाणी बेशुद्ध पडला. ती मुलगी आरडाओरड करू लागली, आई बघ ना दादाला काय होतंय. तेव्हा ती सावत्र आई आली. बघते तर काय, मुलगा बेशुद्ध पडलेला. अगदी तिच्या मनासारखंच झालेलं होतं, कारण तिनंच तर विष दिलेलं होतं. परंतु ती विचार करत होती की तर लाडू तर मी दोघांना दिलेले होते, परंतु हा मुलगाच एकटा कसा काय बेशुद्ध पडला, ह्या मुलीला कसं काय झालं नाही. मंडळी, थोड्या वेळानंतर त्याही सावत्र आईने बाजूला शेजाऱ्यांना वगैरे सांगितलं आणि त्या मुलाला त्यांनी दवाखान्यामध्ये नेलं. मंडळी, आता वेळ निघून गेलेली होती. जे घडायला नको तेच घडलेलं होतं. तो जो मुलगा आहे तो मरण पावलेला होता आणि त्या मुलाची बॉडी परत घरी आणण्यात आली. मंडळी, त्याच्यावरती अंत्यसंस्कार वगैरे करण्यात आले. परंतु त्या सावत्र आईला मात्र प्रश्न पडलेला होता की त्या लाडूमध्ये विष घालून तर मी त्या एका मुलालाच दिलेले नव्हते, त्या दोघांनाही ते विषाचे लाडू दिलेले होते, परंतु तो मुलगाच एकटा कसा काय मरण पावला. मंडळी, सत्य मात्र असं होतं की आपल्या भावाला लागलेली भूक पाहून त्या बहिणीनं त्या भावावरच्या प्रेमापोटी आपल्याही वाटणीचा लाडू त्या मुलाला दिलेला होता. परंतु त्या बिचाऱ्या मुलीला तर काय माहीत की या सावत्र आईनं त्याच्यामध्ये विष घातलेलं आहे. मंडळी, ती आई मात्र पेचामध्ये पडली की लाडू मी दोघांना दिलेले होते आणि दोन्ही लाडूमध्ये भरपूर असे ते विषारी औषध मिसळलेलं होतं, परंतु एकटा मुलगाच कस काय मरण पावला. मंडळी, ऐन दिवाळीमध्ये त्या आईनं त्या लेकरांसोबत असं केलेलं होतं. मंडळी, पुढे त्या मुलाला अंत्यसंस्कार वगैरे त्याचा करण्यात आला आणि परत मात्र अजून ही जी आई आहे ती सावत्र मुलीला त्रास देतच होती. परंतु त्या मुलीला आता मात्र ते मारू शकत नव्हते, कारण लोकांचा त्या आईवरती संशय येईल की तो मुलगाही मरण पावला आणि मुलगीही मरण पावली, नक्कीच आईनं नेमकं काय केलं असा प्रश्न लोकांना पडेल. म्हणून ती त्या मुलीला फक्त त्रास द्यायची, परंतु मारू शकत नव्हते. मंडळी, मुलगा मरून काहीच दिवस झालेले होते. ऐन दिवाळीचा काळ होता. नंतर मात्र त्या दिवशी होती भाऊबीज. बघा मंडळी, मुलगा मरून अवघे काहीच दिवस झालेले होते आणि भाऊबीज आली आणि भाऊबीजेच्या रात्री त्या मुलीला स्वप्न पडलं आणि त्या मुलीच्या स्वप्नामध्ये तो मरण पावलेला भाऊ आला आणि तो तिला बोलला की ताई ताई घाबरू नकोस, तू मात्र आनंदामध्ये जग, आनंदामध्ये राहा, कारण या सावत्र आईनंच मला मारलं. आपल्याला जे लाडू दिलेले होते त्या दोन्ही लाडूमध्ये तिनं विष मिसळलेलं होतं, परंतु माझ्यावरती असणाऱ्या तुझ्या प्रेमापोटी तू तुझ्याही वाटणीचा लाडू मला दिलास आणि त्याच्यामुळे मी ताई मरण पावलो. ताई, तुला भेटायची माझी फार इच्छा आहे, परंतु मी नक्कीच पुढच्या काही दिवसामध्ये तुझ्या भेटीला येईल. मी पुन्हा जन्म घेईन. बघा मंडळी, त्या बहिणीच्या स्वप्नामध्ये येऊन तो भाऊ सगळं काही बोलत होता. ती मुलगी अचानक स्वप्नामध्ये जागी झाली. मंडळी, तो भाऊ तिला बोलत होता की ताई, या भाऊबीजेला ओवाळायला नाही, परंतु पुढच्या रक्षाबंधनाला मात्र मी तुझ्या हातून राखी बांधून घ्यायला परत येईन. आणि हे सगळं स्वप्न पडलेलं होतं. ती बहीण, ती मुलगी झोपेमधून दचकून जागी झाली. तिच्या सर्व अंगावरती घाम आलेला होता की तिच्या स्वप्नामध्ये तिचा मरण पावलेला भाऊ आलेला होता. मंडळी, तिला अजिबात पुढे झोप लागत नाही आणि मंडळी, नंतर अजून काही दिवस निघून जातात आणि ती जी सावत्र आई आहे ती या मुलीचा अजून असाच छळ करत असते. मंडळी, अजून काही दिवस निघून जातात, साधारणतः 8-9 महिने निघून जातात. आता मात्र रक्षाबंधन जवळ आलेला असतो. ती जी बहीण आहे त्या बहिणीला विचार पडतो की माझा दादा माझ्या स्वप्नामध्ये आलेला होता आणि बोलत होता की ताई, या भाऊबीजेला नाही, परंतु रक्षाबंधनाला मात्र तुझ्याच हातून मी राखी बांधून घेईन. नेमकं घडणार तरी काय आणि कसं घडणार. त्या बहिणीला ती गोंधळामध्ये पडली की हे एकदम सत्य होतं की हे निव्वळ स्वप्न होतं की नेमकं काय. त्या बिचाऱ्या लहानग्या पोरीला काहीच समजत नव्हतं. मंडळी, तिची जी सावत्र आई होती त्या आईला मात्र आता दिवस गेलेले होते. ते आता गर्भवती होते
आणि हळूहळू रक्षाबंधन जवळ येत होतं आणि त्याच्या अगोदरच ते जे सावत्र आई आहे तिला प्रसूती काळ सुरू झाल्या आणि तिला दवाखान्यामध्ये नेण्यात आलं. मंडळी, त्या सावत्र आईला मुलगा झाला. खरं तर मंडळी परत एकदा स्वप्न पडलं. ही जी मुलगी आहे हिला स्वप्न पडलं की ताई, मी तुझ्या हातून राखी बांधून घेण्यासाठी मी आपल्या सावत्र आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे. तुला विश्वास बसणार नाही, परंतु ज्यावेळी त्या बाळाचं बारसं आहे ना, त्या दिवशी मी फार रडणार, इतका रडणार की कोणालाही शांत थांबणार नाही. परंतु तू जेव्हा मला मांडीवरती घेशील तेव्हाच मी शांत होईन. आणि ताई, ही जे रक्षाबंधन आहे या रक्षाबंधनाला मात्र तूच मला राखी बांधणार, तुझ्याकडूनच मी राखी बांधून घेणार. काही दिवसांनी ताई मी मरण पावणार, परंतु आपली जी सावत्र आई आहे, जी आपल्याला मारायचा प्लॅन केला तिनं मला मारलं आणि तुलाही ती त्रास देत आहे, त्या आईचा सुद्धा मी बदला घेणार, तिला सुद्धा संपवणार, असं तो भाऊ स्वप्नामध्ये येऊन म्हणत होता. मंडळी, ती जी सावत्र आई आहे तिच्या पोटी मात्र आता मुलगा जन्माला आलेला होता. हळूहळू रक्षाबंधन जवळ येत होतं बघा मंडळी. आणि रक्षाबंधनाच्या अगोदरच त्या मुलाचं बारसं घालायचं, नाव ठेवायचं त्यांनी ठरवलं. मंडळी, संध्याकाळी तो कार्यक्रम होता. सगळे पाहुणे रावळे जमलेले होते. त्यांचा जो वडील आहे तो वडील मात्र पुढारी होता आणि त्याचेही काही राजकारणी माणसं त्या ठिकाणी आलेले होते. बारशाचा कार्यक्रम एकदम आनंदामध्ये सुरू होता. आणि हे असतानाच मंडळी अचानकपणे तो मुलगा इतका रडू लागला की तो लहानगा मुलगा पाळण्यामधून रडायचाच थांबेना. बघा मंडळी, सगळ्यांनी त्या मुलाला उचलून घेतलं. नेमकं घडतंय काय, त्या मुलाचं नेमकं काय दुखतंय कुणाला काही समजेना. परंतु ही बाजूला असणारी जी मुलगी आहे ही बोलली की मी घेते, थांबा. मंडळी, त्या लहानग्या 12-13 वर्षाच्या मुलीनं जसं पाळण्यामध्ये डोकावून बघितलं तसं त्या पाळण्यामध्ये असणाऱ्या त्या बाळाची नजर त्या आपल्या बहिणीच्या चेहऱ्यावरती गेली आणि तो एकटक तिथे त्या मुलीकडे बघू लागला. त्या मुलीने उचलून त्या बाळाला मांडीवरती घेतलं आणि काय आश्चर्य मंडळी, सगळ्यांनी घेतलं तेव्हा तो मुलगा रडत होता. परंतु या 12-13 वर्षाच्या मुलीनं जेव्हा त्या मुलाला मांडीवरती घेतलं तेव्हा मात्र तो मुलगा रडायचा थांबला. कारण मंडळी, तिचाच तो सक्का भाऊ होता. त्या सावत्र आईने मरण मारलेलं होतं, परंतु आता मात्र त्या सावत्र आईच्याच पोटी त्यानं पुन्हा जन्म घेतलेला होता. त्यानं आपल्या बहिणीला वचन दिलेलं होतं की ताई, या रक्षाबंधनाला मी तुझ्या हातून राखी बांधून घेईन. मंडळी, पुढे घडलंही तसंच. काही दिवसांनी रक्षाबंधन आलं आणि त्या रक्षाबंधनाला मात्र मुलीनं त्या लहान या मुलाच्या हाताला राखी बांधली. बघा मंडळी, हे सगळं काही घडलं आणि नंतर मात्र काही दिवसानंतर तो मुलगा आजारी पडला आणि मंडळी त्या आजारपणामध्ये तो मुलगा मरण पावला. परंतु हे असं जरी असलं तरी मात्र त्या आपल्या बहिणीला दिलेलं जे वचन आहे की ताई, या रक्षाबंधनाला मी तुझ्या हातून राखी बांधून घेणार, मी जरी मरण पावलेलो असलो तरी पुन्हा जन्म घेणार, असं जे त्या भावाने वचन दिलेलं ते वचन मात्र त्यानं पूर्ण केलं आणि या रक्षाबंधनाला आपल्या बहिणीच्या हातून राखी बांधून घेतली. शिवाय मंडळी, तो स्वप्नामध्ये येऊन असंही बोललेला होता की त्या सावत्र आईचा नक्की मी बदला घेणार, तिला संपवणार. मंडळी, हा तिच्या पोटी जन्माला आलेला मुलगाही परत मरण पावला. परंतु हळूहळू ती जी आई आहे तीही आजारी पडली आणि नंतर मात्र मोठ्या दवाखान्यामध्ये नेऊन तिला तपासण्यात आलं. तेव्हा डॉक्टर बोलले की हिला मात्र कॅन्सर आहे. आणि बाळातपणामध्ये म्हणजे ते जेव्हा गर्भवती होते तेव्हाच तिला या कॅन्सरची लागण झाली आणि आता या कॅन्सरने दुसरी स्टेप ओलांडलेली आहे. बघा मंडळी, त्यांच्याकडे पैशाला वगैरे काही कमी नव्हतं, कारण तो तिचा नवरा हा पुढारीच होता. मोठ्या दवाखान्यामध्ये नेण्यात आलं, लाखो रुपयाची इंजेक्शन करण्यात आली, परंतु दुसरी स्टेज ओलांडून तो कॅन्सर पुढे गेलेला होता. त्याच्यामुळं फार हाल होऊन काही दिवसामध्ये ती सुद्धा सावत्र आई मरण पावली. बघा मंडळी, कर्म फिरून येतं असं पण म्हणतो ना मंडळी, हे एकदम सत्य आहे की बघा, त्या लहानग्या सावत्र मुलांना तिनं मारण्यासाठी विष प्रयोग केलेला होता. ऐन दिवाळीमध्ये, त्या दिवाळीमध्ये बनवलेल्या त्या पहिल्या 2 लाडूमध्ये तिनं विषारी औषध मिसळलं आणि आपल्या लेकरांना खायला दिलं. बघा मंडळी, परंतु त्या दोन्ही लेकरांचं एकमेकांवरती फार प्रेम होतं, म्हणून त्या बहिणीनं आपल्या वाटणीचा लाडू त्या भावाला दिला आणि तो भाऊ मरण पावला. मंडळी, पुढे नेमकं जे काही घडलं ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंच की देव भाऊ आपल्या लहान बहिणीच्या स्वप्नामध्ये आला आणि म्हणाला की ताई, या आईनं आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्या आईनं त्या लाडूमध्ये विष मिसळलं, परंतु त्या आईचा मी बदला घेईन, तिच्याच पोटी मी जन्म घेईन आणि या रक्षाबंधनाला मात्र हा तुझा भाऊ
येणाऱ्या रक्षाबंधनाला तुझ्याच हातून राखी बांधेल आणि त्या आईनं आपल्याला फार त्रास दिलाय, तिलाही मी पुढे संपवणार, तिलाही सोडणार नाही. आणि मंडळी नेमकं तसंच घडलेलं होतं की त्या गर्भावस्थेमध्ये असताना त्या सावत्रांनी त्या वाईट असणाऱ्या आईला कॅन्सर झाला. तो मुलगा मरण पावलेला सावत्र मुलगा तिच्याच पोटी जन्माला आला आणि नंतर मात्र त्यानं त्या बहिणीला दिलेल्या वचनाप्रमाणे बहिणीकडून राखी बांधून घेतली. मंडळी हे सगळं काही आहे हे अगदी डोकं चक्रावून टाकणार आहे, परंतु मंडळी शेवटी नियती आहे, नियती कधी माफ करत नाही. आणि हा जो प्रसंग आहे हा इमेजनरी असला तरी एकदम सत्य आणि वास्तवाची चाहूल देणारा आहे की हे असं सुद्धा घडू शकतं मंडळी. कर्म फिरून येतं. आणि असे स्टोरी हे जे उदाहरणं आहेत हे केवळ इमॅजिनरी नसून, आता ही सांगितलेली स्टोरी जरी इमॅजिनरी असली तरी अशी काही उदाहरणं आहेत, कर्माचा फेरा फिरला ना अक्षरशः सगळं काही संपवलेलं आहे. म्हणून वागताना मात्र धर्मानं वागा, अधर्म कधीच करू नका, नात्यांमध्ये स्वारस्य ठेवा. मग ते नातं सावत्र असो, मानलेलं असो किंवा काही असो. जर नात्यांमध्ये गोडवा टिकून राहिला ना तरच जगण्यामध्ये खरं स्वारस्य आहे, नाहीतर सगळं मात्र उद्ध्वस्त आहे. हे आपण ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. तर धन्यवाद मंडळी, ही स्टोरी आता इथं संपलेली आहे. पुन्हा एकदा या दिवाळी सणाच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सर्वांना हीच विनंती की नात्यांमध्ये स्वारस्य ठेवा भाऊ, नात्यामध्ये गोडवा ठेवा, तरच या सुद्धा दिवाळीचे लाडू गोड लागतील. अनेकांना याची प्रचिती आहे, अनेकांना याचा अनुभव आहे. साखरेतून बनवलेले साखरेचे लाडू सुद्धा कडू लागतात हो, जर नात्यामध्ये गोडवा नसेल तर. म्हणून नात्यांमध्ये गोडवा ठेवा एवढंच सांगतो. आपापसामधलं वैर संपवा, सगळ्यांशी प्रेमाने वागा. पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. हॅप्पी दिवाळी.